नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात द गुड माइल्स, जिथे आपण फक्त ट्रॅव्हल नाही करत, तर नॉलेजचाही प्रवास करतो, ते पण विथ पर्पज. आजचा टॉपिक थोडा वेगळा आहे. आज ना आपण डोंगर बघणार आहोत, ना समुद्र. पण आज आपण जाणार आहोत भारताच्या सर्वात पॉवरफुल आणि ॲडव्हान्स न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीच्या दुनियेत. एक अशी टेक्नॉलॉजी जी भारताला एनर्जी सुपर पॉवर बनवू शकते. पण इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. रशियाने ही टेक्नॉलॉजी 1980च्या आसपासच डेव्हलप केली होती. मग इंडिया अजून का काम करत आहे? आणि तरीही इंडिया पुढे कसा आहे? चला हा प्रवास सुरू करूया. थोडा सिरियस आहे, पण खूप एक्साइटिंग आहे. आज इंडिया खूप वेगाने ग्रो होते, पण या ग्रोथमागे एक मोठा चॅलेंज आहे, तो म्हणजे एनर्जी. आजही आपण मोठ्या प्रमाणावर कोल वापरतो, ज्यामुळे पोल्युशन वाढते, फ्यूल इम्पोर्ट करावं लागतं, म्हणजेच पैसा बाहेर जातो. सोलार आणि विंड एनर्जी अवेलेबल आहेत, पण त्या 24/7 रिलायबल नाहीत. त्यामुळे आपल्याला अशी एनर्जी हवी आहे जी क्लीन असेल, स्टेबल असेल आणि आपल्या देशातच तयार होईल. आणि इथूनच सुरू होतो न्यूक्लिअर एनर्जीचा खरा प्रवास. इंडियाचा न्यूक्लिअर प्रोग्राम हा अचानक सुरू झालेला नाही. तो एक विजनरी माणसामुळे सुरू झाला होता, आणि ते म्हणजे डॉक्टर होमी जहांगीर भाभा. त्यांचं स्पष्ट विजन होतं की इंडियाने एनर्जीसाठी इतर देशावर डिपेंड राहायचं नाही. या विजनमधून तयार झाले बार्क म्हणजेच बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, जे भारताचे मेन न्यूक्लिअर रिसर्च सेंटर आहे. इंडियाने एक लॉंग टर्म स्ट्रॅटर्जी बनवली, त्यालाच आपण 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम म्हणतो. त्या प्रोग्राममध्ये पहिल्या स्टेजमध्ये PHWR म्हणजेच प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर वापरले जातात, ज्यात युरेनियम फ्यूल म्हणून वापरतात आणि हेवी वॉटर कूलंट म्हणून वापरले जाते. या स्टेजमध्ये इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि प्लुटोनियम हा बाय प्रोडक्ट म्हणून मिळतो. दुसऱ्या स्टेजमध्ये येतो फास्ट ब्रीडर रिॲक्टर, जिथे प्लुटोनियम फ्यूल म्हणून वापरलं जातं. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्यूल वाढायला सुरुवात होते. तिसऱ्या स्टेजमध्ये इंडियाचा फायनल गोल आहे, जो थोरियम बेस्ड रिॲक्टर आहे, कारण इंडियाकडे युरेनियमपेक्षा थोरियम खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हा पूर्ण प्रोग्राम असा डिझाईन केलेला आहे की पहिल्या स्टेजमध्ये प्लुटोनियम तयार करायचा, दुसऱ्या स्टेजमध्ये ते मल्टिप्लाय करायचा आणि तिसऱ्या स्टेजमध्ये थोरियम वापरून लाँग टर्म एनर्जी सिक्युरिटी मिळवायची. आता या सगळ्यातला खरा गेम चेंजर म्हणजे फास्ट ब्रीडर रिॲक्टर. नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. फास्ट म्हणजे हाय स्पीड न्यूट्रॉन्स, ब्रीडर म्हणजे फ्यूल तयार करणारा, आणि रिॲक्टर म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन होते. साध्या भाषेत सांगायचं तर हा रिॲक्टर इलेक्ट्रिसिटी तयार करतोच, त्याचवेळी नवीन फ्यूलसुद्धा तयार करतो. आता याची प्रोसेस समजून घेऊया. रिॲक्टरच्या कोअरमध्ये प्लुटोनियम 239 वापरलं जातं. जेव्हा न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन सुरू होते, तेव्हा ॲटम स्प्लिट होतात, खूप मोठ्या प्रमाणात हीट तयार होते आणि फास्ट न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. या रिॲक्टरमध्ये कूलंट म्हणून पाणी वापरत नाहीत, त्याऐवजी लिक्विड सोडियम वापरलं जातं, कारण तो हाय टेम्परेचरला स्टेबल असतो आणि हीट खूप इफिशियंटली ट्रान्सफर करतो. हा सोडियम हीट घेऊन दुसऱ्या सिस्टममध्ये जातो, जिथे पाणी स्टीममध्ये कन्व्हर्ट होते. स्टीम टर्बाईन फिरवते आणि टर्बाईन जनरेटर चालवतो, ज्यामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होते. पण खरी जादू इथे संपत नाही. रिॲक्टरच्या भोवती युरेनियम 238चा एक ब्लँकेट ठेवलेला असतो, आणि जेव्हा फास्ट न्यूट्रॉन्स त्याला हिट करतात, तेव्हा युरेनियम प्लुटोनियममध्ये कन्व्हर्ट होतो. म्हणजेच रिॲक्टर जेवढे फ्यूल वापरतो, त्याचवेळी नवीन फ्यूलसुद्धा तयार करत असतो. त्यामुळे यालाच ब्रीडर रिॲक्टर म्हणतात. आता रशिया आणि इंडिया यातला फरक समजून घेऊया. रशियाने फास्ट ब्रीडर रिॲक्टर खूप आधी डेव्हलप केले होते, आणि त्याचा फोकस प्लुटोनियम फ्यूल सायकलवर होतो. म्हणजेच प्लुटोनियम तयार करायचा, वापरायचा आणि रिसायकल करायचा. पण इंडियाचा अप्रोच वेगळा आहे, कारण इंडियाचा अल्टिमेट गोल थोरियम बेस्ड एनर्जी आहे. थोरियम डायरेक्टली फ्यूल म्हणून वापरता येत नाही, त्याला आधी युरेनियम 233मध्ये कन्वर्ट करावं लागतं, आणि ही प्रोसेस टेक्निकली खूप कॉम्प्लेक्स असते. त्यामुळे इंडिया स्टेप बाय स्टेप अप्रोच वापरत आहे, जिथे फास्ट ब्रीडर रिॲक्टरच्या मदतीने फ्यूल तयार केले जाते आणि थोरियम फ्यूचरसाठी तयारी केली जात आहे.
त्यामुळे रशियाने जरी सुरुवात केली असली तरी इंडिया लॉंग टर्म फ्युचरसाठी काम करत आहे. आता इंडियाचे बिगेस्ट अचिव्हमेंट म्हणजेच PFBR म्हणजेच प्रोटोटाईप फास्ट ब्रेडर रिॲक्टर जो कल्लपक्कम येथे सुरू होत आहे. हा 500 मेगावॅट कॅपॅसिटीचा रिॲक्टर आहे आणि तो IGCAR द्वारे डेव्हलप केला जात आहे. IGCAR म्हणजेच इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्च. या रिॲक्टरमध्ये सोडियम कूल्ड सिस्टम वापरले आहे. मॉक्स फ्यूल म्हणजेच प्लुटोनियम आणि युरेनियमचा मिक्सचर वापरला जातो आणि हा रिॲक्टर ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्ससह डिझाईन केलेला आहे. पण हा फक्त एक इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोजेक्ट नाही आहे तर हा एक प्रूफ आहे की इंडिया स्वतःचा ॲडव्हान्स न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो. जर PFBR सक्सेसफुली चालू झाला तर इंडिया खूप मोठ्या प्रमाणावर ब्रीडर रिॲक्टर्स बनवू शकतो आणि कॉन्फिडेंटली थोरियम स्टेजकडे मूव्ह करू शकतो. त्यामुळे हा रिॲक्टर म्हणजे इंडियाचा एनर्जी फ्युचरचा मजबूत पाया आहे. पण हा प्रवास सोपा नाही आहे. या प्रोजेक्टमध्ये खूप डिलेज झाले, कॉस्ट वाढली, सेफ्टी कन्सर्नसुद्धा होते कारण सोडियम पाण्याशी रिॲक्ट होतो आणि त्याचा स्फोटही होऊ शकतो. पण मोठे गोल असेल तर चॅलेंजेस येणारच आणि इंडिया हे चॅलेंजेस ॲक्सेप्ट करूनच पुढे जात आहे. आता एकदा इमॅजिन करा असा इंडिया जिथे एनर्जीसाठी दुसऱ्या देशावर डिपेंड राहावं लागणार नाही. असा इंडिया जो स्वतःच्या रिसोर्सवर चालेल आणि हे सगळं स्वप्न हळूहळू रिॲलिटी बनत आहे. फास्ट ब्रेडर रिॲक्टर हा एक प्रोजेक्ट नाही तर हा एक इंडियाच्या आत्मनिर्भरतेचा मार्ग आहे. म्हणूनच जरी रशियाने सुरुवात केली असली तरी फ्युचर इंडियाचं असू शकतं. जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओ अजून आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कारण द गुड माईल्सवर फक्त आपण ट्रॅव्हल नाही करत तर आपण पर्पजने प्रवास करतो. मी आहे तुमचा मित्र. लवकरच भेटूया एका नवीन प्रवासात.